रायगडमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गाला बसलाय। कारण मुंबई गोवा महामार्गावरच्या नागोठणे जवळ असणाऱ्या जिंदाल कंपनी जवळ साधारणतः कमरेभर पाणी साचलंय आणि एकूण 4 तासांपासून वाहतूक आहे ती मुंबई गोवा महामार्गाची ठप्प पडली आहे। आपण बघितलं तर या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय आणि वाहतुकीत अडकलेले प्रवासी पावसामध्ये या भरलेल्या पाण्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात। एकंदरीत आपण बघितलं तर कोकणाकडून मुंबईकडच्या दिशेने जाणाऱ्या अनेक मार्गिकेवर आपण बघितलं तर जवळजवळ हजारो वाहनं आहेत ती अडकून पडलेली पाहायला मिळतात। सकाळपासून 4 तास ही वाहनं आहेत ती या महामार्गावर आहेत ती उभी आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर सध्या पावसाचा जोर आहे तो रायगड जिल्ह्यात वाढलाय। रायगड जिल्ह्यातल्या अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाला देखील या पाण्याचा आहे तो फटका बसलाय। एकंदरीत आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरच्या नागोठणे जवळ सकाळपासून ठप्प पडलेल्या वाहतुकीचा जो परिणाम आहे तो सध्या प्रवाशांना बसतोय आणि त्यामुळे 4 तासांपासून हे प्रवासी आहेत ते मुंबई गोवा महामार्गावर अडकून पडलेत। आपण बघितलं तर माझ्या मागे जर बघितलं तर ही जिंदाल कंपनी आहे आणि या जिंदाल कंपनीची ही मुख्य जी दिवार आहे किंवा ही भिंत आहे त्या भिंतीमुळे अनेक पाण्याचा जो निचरा आहे तो सध्या महामार्गावर आलेला आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरचं हे साचलेलं पाणी आहे ते जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलंय आणि त्याचा फटका आता मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय। गणेश महाप्रकर, एबीपी माझा, रायगड। वाहतूक खोळंबली, पाणी आलंय मार्गावर, किती तासांपासून या ठिकाणी प्रतीक्षा करताय? तिथून आम्ही महाडवरून पनवेलला चाललोय आणि जवळ 4 तास तिथे ट्रॅफिकमध्ये आम्ही फसलो। इथे या रस्त्याचं काम जे आहे पूर्णपणे एकदम प्लॅनिंग शून्य आहे याच्यामध्ये। दोन्ही साईडला उंचवड आहे, मध्ये पूर्ण खड्डा केलेला आहे। हा त्रास नेहमीच सहन करायला लागते लोकांना, प्रवाशांना। खूप जास्त इथे ट्रॅफिक आहे आणि आम्हाला आता मुंबईला पोचायचंच आहे। आता त्या तिथे 10 वर्षापासून जाळी बसवली कंपनीने, ती जाळी इथे चॉकअप होते त्याच्यामुळे ते पाणी साचतोय आणि आज तिथे कोण लक्ष द्यायला तयार नाही। जिंदलचे 2 माणसं आली सकाळी 8 वाजता, ती जाळी बघून परत निघून पळून गेलेत आणि आता तिथे कोणी लक्ष देत नाही। त्याच्यामुळे पाणी साचले आणि एवढ्या प्रवाशांना आज 4 तास हाल झालेत लोकांचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।